हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवात्मनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. 8व्या अध्यायावर आपण चर्चा करतोय. 60 नंबरच्या ओवीवरती आणि 5 नंबरच्या भगवद्गीतेच्या श्लोकाचा विचार कालच्या चिंतनामध्ये आपण सुरू केलेला आहे. 60 नंबरच्या ओवीचं चिंतन पाहताना देहाबद्दल त्या ज्ञानी पुरुषाची स्थिती काय असते, त्याचा विचार त्या देहाबद्दल काय असतो, तर तो देह झोळ मानतो. झोळ शब्दाचा अर्थ आहे खोळ. खोळ म्हणजे पिशवी, एखादी मोठी पोतं असतं, त्या पोत्यासारखा विचार इथं सांगितलेला आहे. आणि ठेले आपण पे आपण होऊने आपल्या सुखामध्ये ते रत असतात, त्याचमध्ये तन्मय झालेले असतात. आणि म्हणूनच त्यांना बाहेर असणाऱ्या जगाबद्दल काय घेणं देणं फारसं नसतं. आता पुढील ओवीमधून ते सांगणार आहेत. माऊलींनी 60 नंबरच्या ओवीमध्ये दृष्टांत देऊन वर्णन केलेलं आहे. आत आणि बाहेर मठाच्या आकाशामध्ये, मठामध्ये सुद्धा आकाश असतं आणि मठ सुद्धा आकाशामध्येच असतो. त्याप्रमाणे हा देहरूपी खोळ ब्रह्मरूपाने ह्या ब्रह्मातच असतो, ब्रह्मातच राहते. हा देह जो आहे तो देहाच्या आतमध्ये ब्रह्म, आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं, आणि बाहेरही ब्रह्म आहे. म्हणून त्यासाठी मठाचा आकाश वर्णन केलेलं आहे. मठात आकाश असतं आणि मठाच्या बाहेर सुद्धा आकाश असतं. म्हणजे आकाशातच मठ असतो. माझा देह हा आत्मस्वरूपामध्ये आहे, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मी म्हणतो मी माझ्या देहामध्ये आत्मा आहे, देहामध्ये आत्मा ही एक गोष्ट बरोबर, पण आत्मा हा देहाच्या बाहेर सुद्धा आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, हा विचार लक्षात घ्यायला पाहिजे. त्यासाठी संतांनी वर्णन केलेलं आहे. भगवंत सगळ्या ठिकाणी असतो. आपले सगळे संत त्याला भगवंत, परमेश्वर, परमात्मा मानतात, ज्याला वेदांती ब्रह्म किंवा आत्मा मानतात. दोन्हीत काही फरक नाही आहे. परमात्मा, भगवंत म्हणजेच आत्मस्वरूप किंवा ब्रह्म आहे, याच्यात फरक केलेला नाही. आणि म्हणूनच माऊली बोलतात, हे तो ते देह जोड ऐसे मानुनी खेले आपण पे आपण होऊनी जैसा मठ गगनी भरुनी गगनची असे. कालच्या चिंतनामध्ये आपण त्याचा विचार केलेला आहे. आणखीन एक उदाहरण दिलं बघा. हे प्रतीतीची या माझघरी या निश्चयाची ओवरी आली म्हणून बाहेरी नवेशीच से. काय करतो बघा, प्रतीतीची या माझघरी म्हणजे प्रतीती शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, अनुभव. अनुभवाच्या माझघरामध्ये तो निश्चयाची ओवरी म्हणजे आत्मनिश्चयाची शांत आणि एकांतात अशी झोप घेत आहे. कुठं, तर अनुभवाच्या घरामध्ये, अनुभवाच्या माझघरामध्ये. माझघर म्हणजे आतलं बाजू जी असते त्याला आपण गर्भागृह म्हणतो, ज्यामध्ये आतमध्ये असतं, ते बाहेर नसतं. किंवा मंदिरामध्ये आपण गेलो तर त्याला गाभारा जिथं आपण म्हणतो, तो गाभारा जसा आहे तसं एखाद्या घराला माझघर म्हणजे आतलं बाजू, मधलं घर, ज्या ठिकाणी शांत आणि एकांतता असते. बाहेर आपण बघितलं तर बाहेरच्या आपल्या खोलीमध्ये लोकांची वर्दळ येणं जाणं चालू असतं, तसं माझघरामध्ये नसतं. म्हणून माऊलीने त्यासाठी त्याला वर्णन करताना माझघर हा शब्द वापरला. कशाला, त्या हृदयाकाशाला आतमध्ये त्या तो प्रतीतीची माझघरी तया निश्चयाची ओवरी आली म्हणून बाहेरी आत्मनिश्चयाच्या एकांत आणि शांत झोप घेतो. म्हणून बाहेरची देहादिकाची जगाची आठवण त्याला नसते. म्हणून आली
निश्चयाची ओरी आली म्हणजे झोप आली. ओरी आली शब्दाचा अर्थ आहे त्याला गाढ आणि शांत झोप लागली. कुठं? तर अनुभवाच्या माझघरामध्ये. आणि त्याच वेळी झोप कशी आहे? निश्चयाची झोप लागलेली आहे. अनुभवाचं माझघर, निश्चयाची झोप. बाहेर लक्ष कसं जाईल सांगा? म्हणून बाहेरही नव्हेशीच से. मग बाहेर जातच नाही विचार. नामाला बसला की नामामध्ये आणि नामेशी एकरूप व्हायला लागला की बाहेरचं अनुसंधान जे आहे बाहेर असणारं जगाशी ते आपोआप कमी व्हायला लागतं. ध्यानात बसलो, नामात बसलो आपण किंवा तत्वचिंतन जरी करायला लागलो तर बाहेरचा विचार संपून जातो. बघा, एखादा श्लोक किंवा ओवीचा विचार करत जर आपण शांतपणे बसलो असेल तर बाहेर चाललेला डिस्टर्बन्स आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. डिस्टर्बन्स कशाला म्हणतात? ज्यावेळी आपण त्याच्याशी एकरूप होतो त्यावेळी आपण डिस्टर्ब होत असतो. अन्यथा आपण डिस्टर्ब कशालाच होत नाही. मी माझ्या मुलाबाळाशी एकरूप आहे म्हणून त्यांचा मला डिस्टर्ब आहे. डिस्टर्ब म्हणजे काय? माझी शांती ते घालवतात, मला माझ्याकडे बघतच नाहीत, मुलांच्या बद्दलच्या तक्रारी, माझं ऐकतच नाहीत. का? त्याच्याशी जोडून घेतलं. बाहेर काय पोरं नाहीत का? आपल्या कॉलनीमध्ये दुसरी पोरं आहेत की नाही? ती पण ऐकत नाहीत ना. मग त्यांच्याबद्दल का तक्रार मी करत नाही? कारण त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही म्हणून मी तक्रार करत नाही. माझ्याच मुलाच्याबद्दल तक्रार का करतो? माझं तादात्म्य त्यांच्याशी आहे म्हणून. जेव्हा देह आणि देहादी संबंधी असलेल्या प्रपंचाबद्दलचं तादात्म्य संपून जातं. कधी? जेव्हा हा आतमध्ये निश्चयाची झोप घेत असतो म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा निश्चय झालेला असतो. आत्मनिश्चयाची झोप घेत असतो शांतपणाने. आणि तीही कुठे घेतो? अनुभवाच्या माझघरामध्ये, ज्ञानाच्या माझघरामध्ये. प्रतीती शब्द त्यासाठी आहे. आणि प्रतीती हा शेवटचा अनुभव आहे. प्रतीती म्हणजे जे छोटे मोठे अनुभव आपल्याला प्रत्येक वेळी आपल्या साधनेमध्ये येत असतात. पण साधना करताना येणाऱ्या अनुभवातला शेवटचा अनुभव म्हणजे ती शेवटची प्रतीती आहे ज्या ठिकाणी आत्मनिश्चयाची शांत झोप लागलेली असते. त्या ठिकाणी निश्चय झालेला असतो. आणि एकदा निश्चय झाला, देह काय आहे? मिथ्या आहे. देह संबंधी मिथ्या आहे, जग मिथ्या आहे असा जेव्हा निश्चय होतो त्यावेळी त्या जगाकडे तो आसक्तीनं अपेक्षेनं बघायचं सोडून देतो. बघायला लागलं तर उदासीनपणाने बघतो, बघायलाच लागलं तर उदासीनपणाने व्यवहार करतो. पण त्याची प्रतीती आतमध्ये असते, तो आत असतो, त्यामुळे बाहेर येत नाही. आणि बाहेर येत नाही त्यामुळे बाहेरचा संपर्क त्याचा नसतो, कारण तो आतमध्ये असतो. बघा, माझघरात असेल तर गल्लीत घडणाऱ्या घटना त्याला समजत नाही. माझघरात असेल तर चावडीत काय चालू आहे, ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये काय चालू आहे किंवा आणखीन कुठं कुठं काय काय चालू आहे याची तो दखल ठेवत नाही, नोंदी घेत नाही. कुठं काय चाललेलं आहे, कुणी हे केलं, कुणी ते केलं, कुणी अमुक आहे, कुणी ते आहे, कारण त्याला कुणाशी घेणं देणं नसतं. का? तो आतल्या माझघरामध्ये पोहोचलेला आहे आणि त्याचा निश्चय आहे. बाहेर चाललंय ते खोटं आहे. बघा, त्याचा निश्चय आहे. त्याचा एक निश्चय झालेला आहे. बाहेर समजा गलका आहे तर तो ऐकू यायला लागलाय, गोंधळ ऐकू यायला लागलाय, पण तो म्हणतो हा गोंधळ सगळ्यांना कसा आहे? मिथ्या आहे, खोटा आहे गोंधळ. कोण भांडत असतील तर खोटा आहे, मला कोणतरी बोलवत असतील तर खोटा आहे. कारण मला प्रशंसा आणि निंदा या दोन्ही गोष्टीच्या पलीकडे तो असतो, त्यामुळं त्याच्याशी तो घेणं देणं नसतं. प्रशंसा, निंदा, स्तुती, सुख, दुःख ही बाहेर आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीत, देहाच्या बाबतीत आहेत, अंतःकरणाच्या बाबतीमध्ये आहेत. पण ती कुठं? बाहेर. बाहेर शब्द आहे देहाशी जे जे म्हणून निगडीत आहे त्याच्याशी संबंधित सुख दुःख आहेत. पण हा माझघर ज्याला आपण म्हटलं अनुभवाचं ना, या अनुभवाच्या माझघरामध्ये असा शांतपणे झोपलेला असतो. आणि हा झोपलेला असताना त्या झोपेमध्ये त्याचा निश्चय असा असतो, काय म्हणतात? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. कालच आपण आणि ओवी घेतली होती. ब्रह्मरूप आहे असं वर्णन केलंय. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण आणि तो त्याच स्वरूपाशी एकरूप झालेला असतो. तीन गोष्टी त्याच्या काल आपण बघितलेल्या आहेत. त्याचा निश्चय झालेला असतो बुद्धीचा, म्हणजे मिथ्यात्वाचा निश्चय हा बुद्धीचा निश्चय आहे. बुद्धी भरपूर निश्चय करते, प्रपंचाचे पण निश्चय करते.
उद्या असं करेन, मी तसं करणार, हेच करणार, त्याला तेच करणार, ह्याला दाखवतो, त्याला बघून घेतो, त्याची वाट लावतो, त्याला बदनाम करतो, कसा वर येतोय बघूया, त्याचे पाय कसे असे निश्चय भरपूर असतात सर्वसामान्य व्यक्तींचे. परंतु याचा निश्चय असतो की सगळं जग मिथ्या आहे, जीव ब्रह्मरूप आहे. त्याचे निश्चय कसे असतात बघा, देह नाशिवंत आहे, जीव ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म सत्य आहे. या तीन गोष्टीवर तो निष्ठा ठेवतो. वर्णन केलंय, देह नाशिवंत आहे, एक प्रकारची निष्ठा आहे. निष्ठाच आहे बरं काय, हा निश्चय आहे. 2 नंबरचा, माझा जीव रूपानं मी 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 असा सारखा जो बोलणारा आतमध्ये आहे, तो अशुद्ध असलेला जीव सुद्धा खरं पाहायला गेलं तर तो ब्रह्मरूप आहे, जीव ब्रह्मरूप आहे. हा दुसरा निश्चय त्याचा असतो. आणि जग मिथ्या आहे. जगाचं मिथ्यात्व, जीवाचं ब्रह्मत्व आणि देहाचं काय म्हणतो आपण त्याला, जगाचं मिथ्यात्व, जीवाचं ब्रह्मत्व आणि देहाचं नाशिवंतपणा, ह्या तिन्ही गोष्टीबद्दल त्याचा निश्चय ठाम असतो. याला निश्चय म्हणतात. बुद्धीचा निश्चय कशाला म्हणायचा, याला म्हणतात. याला जर एकदा असा बुद्धीचा निश्चय जर तो करायला लागला तर माझी नाती गोती त्याला खरी वाटत नाही, नात्या गोत्यापासून त्याला त्रास होत नाही, नात्या गोत्याला हा त्रास द्यायला जात नाही, कारण ती खरीच नसतात. कारण हा शांतपणे झोपलेला आहे. झोपलेला माणूस कुणाला त्रास देईल काय सांगा बघू, नाही देणार. कदाचित त्या झोपेत याला त्रास देणारे भरपूर असतात. तो प्रतीतीच्या त्या माझ घरामध्ये झोपलेला असतो आणि निश्चयाची झोप घेत असताना त्याला डिवचणारे काही लोक भेटतील, असे आहेतच आपल्याकडं. हे जे विघ्न संतुष्ट असतात ना, कुणाचं जो भलतं चांगलं चाललंय ना, ते बऱ्याच गोष्टी लोकांना पाहत नसतं. हितवर्णन करताना मात्र माऊली करतात, हा प्रतीतीच्या माझघरामध्ये शांतपणाने आनंदाची शांतीची झोप घेतो आणि त्याचा निश्चय, त्या झोपेचा निश्चयाच्या ओवरी निश्चयाची झोप घेतो. म्हणून आली म्हणून बाहेरी नवेशी से. नवेशी से म्हणजे ते जे आहे, से म्हणजे आठवण, त्याची आठवण सुद्धा होत नाही. नवेशी से, से शब्द मागे सुद्धा गेला बरं काय, ज्ञानेश्वरी आपण रोज अभ्यासात असो तर ते लक्षात येईल आपल्याला. से, त्याची से न उरे शब्द वापरलेला आहे. तर से म्हणजे आठवण देखील होत नाही. म्हणून अनुभवाच्या माझघरामध्ये शांत झोप घेतो. बाहेरील विषयाचं त्याचं स्मरण संपलेलं असतं. बहिर्मुखता संपून अंतर्मुखता प्राप्त झाली की जगाशी घेणं देणं संपून जातं. जगाशी असलेलं तादात्म्य, त्यानंतर देहाशी असणारं तादात्म्य आणि देह संबंधी असणाऱ्या नातलगांशी तादात्म्य संपून जातं. शास्त्र फार खोल जाऊन विचार करतं. आपल्याला एवढा विचार करायची गरज नाही. मला घरात शांतपणे जगता आलं पाहिजे. म्हणजे शांतपणे जगणं, दुसऱ्याला शांतपणे जगू देणं. दुसरी गोष्ट, आपण सुखी होणं आणि दुसऱ्याला सुखी होऊ देणं. दुसऱ्याशी कोणत्याही प्रकारची लबाडी न करणं आणि ज्ञानप्राप्तीची साधनं जोपासणं. तर 2-3च गोष्टीच्या 3 गोष्टी आहेत. सत, चित, आनंद रूप न्याय. सदमध्ये आपण विचार करतो की दुसऱ्याचे अस्तित्व मान्य करावं. जसं माझं अस्तित्व आहे तसं दुसऱ्याला पण अस्तित्व आहे. जशी माझी मतं आहेत तशी दुसऱ्यालाही मते आहेत, याला सदमता. चित म्हणजे तो ज्ञानरूप आहे, म्हणजे ज्ञानाची लालसा सतत असली पाहिजे. मला नेहमी वाटलं पाहिजे मला ज्ञान प्राप्त झालंच पाहिजे, अशी ज्ञानाची लालसा असली पाहिजे. आणि शेवटचं म्हणलेलं आहे ना, आनंद रूप आहे. मी सुखी असलो पाहिजे आणि दुसऱ्याला मी दुःखी केलं नको पाहिजे. एवढे जर विचार जर केले त्यालाच चिद आनंद रूप म्हणतात. आणि भगवंताचं ते सगळं आहे. ही साधन आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन रामकृष्ण हरी जर रोज म्हणून मी दुसऱ्याला फसवत असेल, मुद्दा आहे ना, दुसऱ्याला अडचणीत आणत असेल, दुसऱ्याचा द्वेष मत्सर करत असेल, तर त्या रामकृष्ण हरीला अर्थ राहत नाही ना. रामकृष्ण हरी न म्हणता ह्या गोष्टी सुद्धा फॉलो करण्यासारख्या आहे. मी दुसऱ्याला त्रास देणार नाही आणि दुसऱ्याचा त्रास होऊ घेणार नाही. याला म्हणतात आतल्यामध्ये आतल्या आत तो स्वतःभोवती कुंपण तो टाकून बसलेला असतो. त्यामुळं त्याचं जे अंतर्मुखता बिघडत नाही आणि बाहेर जात नाही. बाहेरची त्याला आठवणही नसते. मी बाप आहे, मी आजोबा आहे,
मी आजी आहे, मी पत्नी आहे, मी नवरा आहे, मला 2 मुलं आहेत, ती मुलं माझे अमुक अमुक पॅकेज मिळवतात, ही त्याची आठवण शिल्लक राहत नाही. माझी 2 घरं आहेत, माझे रिकामी प्लॉट्स आहेत, अशी आठवण नसते. केव्हा? प्रतीतीच्या माझघरामध्ये निश्चयाची झोप घेताना. म्हणून बुद्धी निश्चय आत्मना ज्ञान ब्रह्मरूप भावे आपण आणि ब्रह्मनिष्ठा राखे तत्परायण अहर्निशी. अशी तत्परायणता तो सतत टिकवून असतो. तत्परायण अहर्निशी शब्दाचा अर्थ काय? सतत. पुढच्या ओळीमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे की प्रतीतीच्या माझघरे. म्हणून जग विसरल्यानंतरच खऱ्या अर्थानं झोप येते. झोपेचं एक उदाहरण आहे. आम्हाला जी झोप येते ना, साधी आमची व्यवहारातली झोप असू दे, ती सुद्धा झोप जगाला विसरली तरच झोप येत असते. यानं ज्ञानानं जगाला बाधित केल्यामुळं हा माझघरामध्ये म्हणजे हृदयाकाशामध्ये शांत पोहोचलेला आहे. त्या आतल्या खोलीमध्ये म्हणतात, माऊलीचा एक अभंग आहे, असो आपण बघू आठवल्यानंतर याच संदर्भातला. तर हा जगाला विसरल्याशिवाय आपल्याला झोप लागत नाही. जगाची मतं, जगाचे शब्द ऐकून सोडून दिल्याशिवाय आपल्या मनावर होणारे विकार आपण थांबवू शकत नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, व्यवहारातली आहे. जग विसरायचं म्हणजे काय करायचं? जगामध्ये जे चाललेलं आहे ना, ते सत्य नाही असं मानून जगणं, याला जग विसरणे म्हणतात. जग विसरणे म्हणजे काय? चालायचं, बोलायचं, खायचं विसरायचं आहे. कुणाशी बोलायचं नाही काय खायचं नाही काय, असा अर्थ नाही. पण त्या सगळ्याला बाधित करून जगणं याला म्हणतात निश्चयाची ओवरी. निश्चयाच्या ओवरीवरती तो झोपलेला आहे. म्हणजे बुद्धीनंच त्याचा निश्चय झालेला आहे. त्यामुळे सगळ्या नात्याचे जे बंध आहेत ते त्या दृष्टीनं खोटे होतात. त्यामुळे बाध निश्चयामुळं देह आणि देहादी जो पसार आहे तो सगळा मिथ्या ठरतो. की ज्या ठिकाणी झोपला ती आत्मनिश्चयाची खोली आहे. म्हणूनच याला बुद्धीचा निश्चय झालेला आहे. त्यामुळे सगळे ज्ञानामध्ये प्रतिबंध निघून जातात. झोपेमध्ये काय प्रतिबंध असतो? कुठला विषय त्रास देतो? मुद्दा म्हणून माऊलींनी झोपेचं उदाहरण दिलेलं आहे बरं काय. कारण या झोपेमध्ये आमच्या रोजच्या झोपेमध्ये, व्यावहारिक झोपेमध्ये सुद्धा कुठलाही विषय नसताना आपण शांतीचा अनुभव घेत असतो, ब्रह्मत्वाचा अनुभव घेत असतो. साचच बुडती विरा माऊलींची उभीच आहे. खरं बघायला गेलं तर ते ब्रह्मरूपता त्याला भोगत असतो तो. पण जागा होतो ना. जागा होणं म्हणजे जगाशी तादात्म्य ठेवणं. जागा होणं म्हणजे देह आणि देह संबंधीशी तादात्म्य ठेवल्यामुळं जागेपणात, या व्यवहारातल्या जागेपणात नुसता त्रासच आहे. म्हणून इथं विचार केला, हा आतल्या माझघरामध्ये झोपलेला आहे, बाहेरच्या गोष्टीची फिकीर करत नाही, तमा बाळगत नाही आणि म्हणून शांततेची झोप घेतो. त्यांना ज्ञानाचे सगळे प्रतिबंध त्यामुळे निघून गेलेले असतात आणि त्यामुळे निश्चयात्मक असलेलं असं आत्मज्ञानाचा अनुभव प्रतीतीच्या माझघरामध्ये तो घेत असतो. त्या आत्मानुभव तिथं घेत असतो. त्यामुळे जग, देह, नाती किंवा हे शब्दादी पंचविषय जे आहेत ते कधीच पकडता येत नाहीत आपल्याला. जरी बाहेर जर गेलो तर आपल्याला पकडता येत नाही. कारण हे माझे खरं स्वरूपच नाही हे त्याला कळलेलं असतं. विषयात सुख नाही हे कळल्यावरच शांततेची झोप येईल. आम्ही विषयांचाच विचार चिंतन करत असतो आणि विषय चिंतनामुळेच मला झोप लागत नाही. माझघरात जिरतच नाही, मी बाहेरच थांबतो. बाहेरच्या सगळ्या उलाढाली मला दिसायला लागतात आणि मी बघत राहतो. बाहेरचं कोण काय ऐकतं, कोण काय बोललं, कुणाच्यात काय चाललंय, कोण आम्हाला काय म्हणतो, कोण माझा अपमान करतो, कोण मला हार घालतो, कोण माझ्या पाया पडतो, माझ्या प्रवचनाला माणसं किती आहेत, हे बाहेरचं सगळं आहे. पण त्यावरून माझ्या प्रवचनाची मी किंमत ठरवत असतो. माझ्या प्रवचनाला माणसं किती, यावरून माझ्या प्रवचनाची किंमत ठरतो. माझ्याकडे असणारे, येणारे, माझा अनुयायित्व स्वीकारणारी माणसं किती, यावरून माझं मोठेपण असं असतंय का? मी मूळचाच मोठा आहे, दुसरे कोणी येऊन मोठे करणार नाहीत. उलट मोठा होत असेल तर मला छोटा करायची तितका प्रयत्न चालू असतात त्याचे. बाहेर कोणी येऊन मोठे करणार आहेत का आपल्याला, किंवा ब्रह्मत्व देणार आहेत का आपल्याला? का द्यायची गोष्टच नाही, ती माझ्याकडेच आहे.
मग माझ्याकडे असेल तर मी दुसऱ्याकडे का, जगाकडे का मागतो? पण जगाची जोपर्यंत आठवण असते तोपर्यंत ही प्रतीतीची जी माजघर आहे, त्या माजघरामध्ये शांत झोप येणार नाही, निश्चयाची झोप येणार नाही, निश्चयच होत नाही. हे खरं का ते खरं, अजून असा निश्चयात आम्ही संशयामध्ये असतो. म्हणून ते माझं खरं स्वरूप नाही आणि विषयात सुख नाही याचा एकदा निश्चय व्हायला पाहिजे. आणि जग ही जे आहे ती एक स्वप्नमय सृष्टी आहे हे लक्षात यायला पाहिजे. आणि लक्षात येतच नाही, थोडं थोडं तरी लक्षात यायला पाहिजे. बोलताना, चालताना, व्यवहार करताना तरी किमान लक्षात आलं पाहिजे. फार मोठ्या मोठ्या गप्पा करायच्या राहू द्या. त्यामुळे जग ही एक दीर्घ स्वप्न आहे असं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते मिथ्या आहे, ते नाशवंत आहे, ते बदलणार आहे, परिवर्तनशील आहे. आणि परिवर्तनशील असलेल्याबद्दल काय मतं मांडायची सांगा बघू, काय मतं मांडायची त्याच्याबद्दल? म्हणजे आता सूर्य एका क्षणात किंवा चंद्राचं एकाधिक वर्णन आपण करायला लागलो त्याकडे बघून, तर चंद्राच्या कलासारख्या बदलत जातात. अशा बदल जाणाऱ्याच्या कलाच्या वर्णन कसं करायचं सांगा बघू? वर्णनच होत नाही त्याचं. तसं जगातली माणसं, जगातल्या माणसांची मतं, जगामधल्या सगळ्या सृष्टीचे जे असणारा आकार हा सतत बदलत राहतो. माझाही आकार बदलायला लागतोय. जग ही जशी सृष्टी आहे तशी देह ही एक सृष्टीच आहे. जगाकडे बघायची काही गरज नाही. शिकायचं असेल तर आपल्या देहाकडे बघून शिकता येतं. सगळं जग इथं आहे आपल्या देहामध्ये. त्यामुळे हाच विचार, ते जर पंचमहाभूताचा आहे, मीही पंचमहाभूताचा माझा देह आहे, त्यामुळे हा विचार जर आपण लक्षात ठेवायला लागलो तर जग हे स्वप्न आहे आणि ते मिथ्या आहे. जग नाशिवंत आहे, जग बदलणार आहे. तीन गोष्टी आपण बोलल्या. मिथ्या म्हणजे त्याला खरं मानायचं नाही, कारण ते नाशवंत आहे, कारण ते परिवर्तनशील आहे, म्हणून मी मत मांडणार नाही. हा असा ती तशी, हे मताला किंमत काय सांगा बघू? आज तो हा असा असेल तर उद्या तो तसा असेल. आज ज्याला मी चांगला म्हणतो तो उद्या वाईट असेल, मग माझं मत बरोबर आहे काय? नाही. मत जर बरोबरच येत नसेल तर त्या मत मांडण्याला अर्थ काय आहे? मत मांडून मी माझं स्वस्थता आणि शांती का घालवावी? म्हणून प्रतिक्रिया देण्यामध्ये माझा बराचसा वेळ जातो, कारण मी त्या माझघरात जात नाही, माझघराच्या बाहेरनच फिरतो. जर माझघरात गेलो तर मला शांतीचा अनुभव येईल, शांतीमध्ये माझा बुद्धीचा निश्चय होईल आणि निश्चयाच्या झोपीमध्ये मला जग विसरता येईल. माऊली त्यासाठीच बोलतात, त्याला जगाची आठवण राहत नाही. मी माझी आईशी आठवण विसरले जयाची अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. असं ज्ञेयोशी नित्य संन्याशी या श्लोकावर 5व्या अध्यायामध्ये बोललेले आहेत माऊली, की मी माझं विसरणं याला म्हणतात जग विसरणं, याला म्हणतात देह आणि जीवपणा विसरणं. मी म्हणजे जीव आणि माझा म्हणजे देह. या दोन गोष्टी विसरले की मी म्हणजे मी बोलणारा अहंकार, तो अहंकार निघून जातो. आणि माझं म्हणून ज्याच्यावर मालकीपणा आहे ते मालकीपणा सुद्धा खोटा ठरतो. कशाचा मी मालक आहे? माझे डोळे उघडे आहेत आणि प्राण चालतो म्हणून मी मालकपणा मिरवत असतो. माझे प्राण गेल्यानंतर काय होतात सांगा बघू? ह्याचा मालकीपण कुणाकडे जातं? मालकीपण सारखी बदलतात ना, वारसे बदलतात, वारस बदलतो, मालक बदलतो. आणि बदलणाऱ्या मालक त्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे म्हणण्यात अर्थ काय आहे? हाच विचार याला प्रतितीच्या माझघरामध्ये झोपल्यानंतर लक्षात येतो आणि त्याचा निश्चयच होतो, अरे बापरे, हे सगळं खोटं आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. याचा निश्चयच त्यानं करून बसलेला असतो. त्यामुळं असा निश्चय ज्याचा झालेला असतो त्याला जग हे स्वप्नमय वाटतं. घरातले सगळे कुटुंबीय स्वप्नात दिसणारी लोक वाटायला लागतात. त्यामुळे स्वप्नात आहे मी, मला आता जागच व्हावं लागेल. त्यामुळे माझघरातली झोप ही खरा जागेपणच असतं. जरा वाक्य उलटं बोललो मी, पण लक्षात ठेवण्यासारखं आहे. काय बोललो? की माझघरातली जी प्रतितीची झोप आहे त्यालाच खरा जागेपणा म्हणतात. आम्ही घेतोय ती झोप नव्हे, त्यात सगळी स्वप्नच असतात. स्वप्न विरहित असणारी झोप असते ती प्रतितीची असते, अनुभवाची असते. तिथं जगाचं स्वप्न पडत नाही, संसाराची स्वप्न पडत नाही, अशी ती झोप असते. आणि माझं जे आहे मी त्या संसारातच असतो आणि संसाराची स्वप्न पाहत असतो. त्यामुळं बाहेर माझं लक्ष जात असतं. हा बाहेर जात नाही. एक ज्ञानाचं लक्षण इथं सांगितलेलं आहे की प्रतीतीची माझघरी त्या निश्चयाची वरी अगदी शांत
सगळं मिटवा मिटवी सगळी करून झाकाझाकी करून तो माझ घरात प्रवेश करतो. आपण कसं झोपायच्या खोलीमध्ये जाताना सगळ्या लाईट्स वगैरे बंद करायच्या, दारे बंद केल्या, खिडक्या बंद केल्या, व्यवस्थित फॅन ॲडजस्ट केला, AC काय असेल तर ॲडजस्ट केला, सगळं शांत झालं आता. आणि झाल्यानंतर आपण पोहडतो आणि शांत झोपी जातो. कशामुळे सांगा बघू? सगळं आपण पोहणं सगळं करून आलो. दार उघडा असेल तर, एखादा लाईट चालू असेल तर एखाद्या खोलीतला अरे 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 मग त्याला माझ्या लक्ष राहतं तिकडला लाईट बंद करायचा राहिला बघा. ही बाहेरच्या गोष्टी म्हणायच्या. खोलीत त्या माझघरातल्या प्रवेश करण्यापूर्वी या सगळ्या मिटवा पिटवेनी झाकाझाकी कराव्या लागतात. बाबू बोरकरांची फार सुंदर कविता आहे. विझवून दीप सारे मी चाललो निजाया, आता अशाश्वतांची उरली मुळीन माया. मी हेरिले तयांचे वेल्हाळ रंग सारे. आणि मग शाश्वतांचे काय काय पुढे काहीतरी तुकडा त्याचा आहे. मी हेरिले तयांचे वेल्हाळ रंग सारे, म्हणून शाश्वतांचे मी हेरिले इशारे, काहीतरी असा शब्द आहे तो, मूळ मुद्दा आहे बघा. विझवून दीप सारे मी चाललो निजाया, आता अशाश्वतांची उरली मुळीन माया. बाबू बोरकरांची कविता आहे, अलीकडले आहे ते, पण संत पदवीला पोचलेली कवी होते ते. त्यांची एक एक रचना बघायला लागलं ना तर अगदी तुकोबांच्या रचनेसारखे आहे, ज्ञानोबांच्या रचनेसारखे आहेत असा त्यातला बोध आपल्याला होतो. गदिमांच्या रचना, बाबू बोरकरांच्या किंवा भारत आंब्यांच्या ज्या रचना आहेत ना त्या आपल्याला बोध देऊन जातात. त्यातली ही एक रचना आहे. विझवून दीप सारे चाललो मी निजाया. कुठले दीप विझवले सांगा? जगाच्या सगळ्या लाईट्स बंद करायला लागतात. शब्द स्पर्श रूप रस गंध यांचे फोकस सगळे थांबवावे लागतात. विझवून दीप सारे मी चाललो निजाया. कुठं निजायचं आहे? त्या प्रतीतीच्या माझघरामध्ये आणि निश्चयाच्या ओरीवरती पोहोडायचं आहे. मग कशाला जग आठवल सांगा बघू? शांतपणे झोपल्यावर लाईट सगळ्या बंद केल्या. विझवून दीप सारे मी चाललो निजाया, आता अशाश्वताची म्हणजे या बदलणाऱ्या संसाराची उरली मुळीन माया. मी हेरले, मी पाहिले तयांचे, मी पाहिले तयांचे वेल्हाळ रंग सारे. कुणाचे? जगाचे, नात्यांचे, देहाचे सगळे रंग रंग बघितलेत मी. हे बदलणारी सगळी सृष्टी पाहिली. आज माणूस बोलतो तो उद्या त्याच्या शब्दावरती ठाम राहत नाही. फसवेगिरी, लबाडगिरी तर सगळी चालू आहे. जग बदलतं, उलाढाली होतात. आज आहे ती सृष्टी उद्या दिसत नाही, ही स्वप्नमय सृष्टी बदलते. म्हणून मी पाहिले तयांचे वेल्हाळ रंग सारे, तेव्हाच शाश्वतांचे मी हेरिले इशारे. आता आठवला तुकडा बघा तो, मी हेरिले इशारे. त्यातून इशारे मिळत असतात सृष्टीतून. शाना हो, शाना हो. एकदा अपमान झाला ना याला म्हणायचा इशारा मिळाला तुला. एकदा अपमान झाला त्यावेळी समजायचं की मला इशारा मिळालाय. ज्याच्यावरती, ज्या मुलाच्या वरती मी डोळे वटरवून त्याला गप्प बसवत होतो, तोच मुलगा मला डोळे वटरायला लागला ना त्यावेळी इशारा मिळाला म्हणायचा सृष्टीतला. म्हणून विझवून दीप सारे या प्रतितीच्या माझघरामध्ये निश्चय करून आत जावावं आणि आतमध्ये आरामात राहावं. 13व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवद्गीतेच्या ही ज्ञानलक्षणे सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा तसाच निश्चयाचं वर्णन केलं. 11 नंबरचा श्लोक आहे. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानात दर्शनम यथ ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यतदन्यतः. इतर सगळी ज्ञानं आहेत ती अज्ञानामध्ये मोडतात. सगळी वृत्ती ज्ञानं अज्ञानामध्ये आहेत. जे जे म्हणून बाहेरचं आहे ते ते अज्ञान आहे. जे जे म्हणून माझ्या आतमध्ये सामावलेलं आहे ते ते ज्ञान आहे. म्हणजे माझ्याकडं ज्ञान आहे, माझ्यामुळं मला ज्ञान होतं. मी म्हणतोय काय, बाहेरच्यामुळं मला कळलं, पुस्तक वाचलं म्हणून मला कळलं. असं कसं बोलतोय आपण काही समजत नाही. मला जर डोळे नसते तर मी पुस्तक वाचलं नसतं. आणि कळायची क्षमता आतमध्ये आहे त्यामुळं मला कळतंय शब्दांचा अर्थ. मी म्हणतोय मला पुस्तकामुळं कळलं. पुस्तकामुळं कळलं नाही, माझ्यामुळं पुस्तक कळण्यासाठी सुटेबल झालं असा त्याचा अर्थ आहे. जे कळते ना ते माझ्यामुळं मला कळते. माझ्यामुळं म्हणजे अमक्यामुळं मला ज्ञान झालं ही चुकीची गोष्ट आहे. मलाच माझं ज्ञान माझ्याकडं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की अध्यात्म ज्ञान नित्यत्वम, हे नित्य ज्ञान आहे. तत्वज्ञानात दर्शनम. आणि इतर ज्ञान जे आहे ती ज्ञान सगळी अज्ञानामध्ये मोडतात. ते एक वाचून याने जे भो स्वर्गादी ज्ञाने त्या अज्ञान आहे सामने निश्चय केला.
काय निश्चय केलेला असतो बघा त्याचा? निश्चयाची ओवरी, ह्या ओवीमध्ये माऊली म्हणतात. निश्चय काय असतो? ते एक वाचुनी आणे जिये भव स्वर्गादी ज्ञाने. भव, संसार, स्वर्ग याबद्दल असणारं कुठलंही ज्ञान असू दे, त्या एका वाचून त्याला ते अज्ञान ऐसा म्हणे, मी तो अज्ञानच मानतो, निश्चय केला. सगळं संसाराबद्दलचं, स्वर्गाबद्दल असलेलं ज्ञान त्या एका वाचून सगळं अज्ञानच आहे असा मी निश्चय केला. 13वा अध्याय सांगते बरं का. स्वर्गा जाणे ते हे सांगी, भवविषयी कान झाडी, हे अध्यात्म ज्ञानमुडी सद्भावाची. तो सगळं स्वर्गाला मी जायचा, मला ते करायचं आहे, मला हे करायचं आहे, सगळं सोडून देतो आणि सद्भाव, अध्यात्म ज्ञानामध्ये सद्भावाची बुडी देतो. काय माऊलीने वर्णन केलंय 13व्या अध्यायातल्या त्या 11 नंबरचा बहुतेक काहीतरी श्लोक आहे तो. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्व ज्ञानार्थ दर्शनम. हे 4-5 श्लोक जे टाकलेले आहेत माऊलीने ना भगवद्गीतेनं, त्या भगवद्गीतेचे 5 श्लोक हे ज्ञानी पुरुषाचं वर्णन करणार आहे, त्यातला तो श्लोक आहे. हे ज्ञान नित्य आहे, इतर ज्ञान सगळी अज्ञान आहे. मला हे येतंय, मला ते येतंय, मला पाहून कळलं, मला आंबा गोड लागला, ही बाहेर असणाऱ्या ज्ञानामुळं. का लागला याचा कधी चिंता विचार आपण करत नाही. मला आंबा गोड लागला तर गोड का लागला? तर जे गोडपणा आहे ती जाणून घेण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे म्हणून लागलं. नसेल सामर्थ्य तर नाहीये. आजारी माणसाला काय कळत नाही, काय पण त्याला चांगलं दिलं तो म्हणतो कडवटच आहे. विचार करण्याचा काय मुद्दा आहे का नाही? म्हणजे त्यामध्ये आहे काय सांगा बघतो? ते गोडच असते का नाही? आंबा गोडच आहे की नाही? एकाला कडू लागतो का आणि एकाला गोड का लागतो? याचं कारण तिथं असणारी जी केंद्र आहेत, ज्ञान केंद्र ज्याला आपण म्हणतो माझ्या आतमध्ये, ते ज्ञान केंद्र आत्मस्वरूप परमात्मा आहे. म्हणून परमात्म्याच्या ज्ञानावरतीच मला इतर ज्ञान होत असतात, नाहीतर मला ज्ञान होत नाही. माझी वृत्ती जी बाहेर फेकली जाते, ती बाहेर गेलेली वृत्ती गेली की फक्त अज्ञान आणि दुःख रूपताच आपल्या वाटण्याला आणून देते ती वृत्ती. म्हणून म्हणले आली म्हणून ही बाहेर नव्हेशीच से, त्याची आठवणच तो ठेवत नाही बाहेर काय चाललेलं आहे, आणि म्हणून तो निवांत असतो. म्हणून या संसार तापाचे सर्व अनुभव जे आहेत हे क्लेशकारक आहेत हे त्याला कळलेलं असतं, म्हणूनच त्याला निश्चय केलेला असतो. ही स्वरूप निद्रा असते. म्हणून बाह्य विषयांची आठवण बंद झालेली असलेले आणि असलेले विषय मिथ्या आहेत असा त्याचा वाद निश्चय बुद्धीच्या ठिकाणी झालेला असतो. ते विनाश आहेत असा निश्चय असतो. बाह्य विषयाकडे असलेली इंद्रिय त्याची जी असतात ती अंतर्मुख झालेली असतात. बाहेरचं काय बघतच नाही. बाहेरी नव्हेची से म्हणजे नव्हेची अजिबात आठवणच नसते, कशाची आठवण नसते. आणि बाहेर काय आहे? पंचविषयादी जगत, पंचमहाभूताचं जगत, पंचविषयाचं जगत. आणि ही इंद्रिय काय करतात? आपली इंद्रिय सुद्धा बाहेरच आहेत. ती बाहेरचे इंद्रिय बाहेरचंच खाद्य त्याला मागत असतात. त्याला आतलं खाद्य नको असतं. कशाला प्रतीच्या माझघरामध्ये जाईल ती इंद्रिय झोपायला, जर त्याला बाहेरची चटक लागली असेल तर. म्हणून ते प्रतीच्या माझघरात झोपत नाही आणि निश्चय तरी कशाचाच होत नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे की प्रतीची या माझघरी आणि त्या निश्चयाची ओवरी आली म्हणून बाहेरी नव्हेची से. तो कशाचाच विचार करत नाही बाहेर काय चाललंय, इकडं चाललंय, तिकडं चाललंय. अगदी निश्चय झालेला असतो त्याची. त्यामुळं मौली पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात? ऐसे सबाय ऐके संचले. सबाय म्हणजे दोन्ही बाजून, आतून आणि बाहेर. सबाय ऐक्य संचले, मीची होणी असता रचिले. जगत ब्रह्माय समजलं आणि आतून बाहेरून त्याचं ऐक्य झालेलं आहे. मीची होणी असता रचिले, बाहेर भूतांची पाची खवले नेनताची पडली. आणि म्हणून मी मरणाच्या स्वागताकरता सिद्ध झालेला आहे. त्यामुळं 5 ही भूतांची जी कवच आहे ती न कळत गळून पडली. आपण पंचमहाभूताचं कवच घेऊन फिरतो, पंच विषयाबद्दलच्या उपाध्या घेऊन फिरतो आणि ही सगळी कवचं आहेत. ही मला खरं ज्ञान होऊच देत नाही. आणि खरं ज्ञान होऊ देत नसल्यामुळं इथं माऊली म्हणतात ज्याचं ज्ञानानं मी आणि हे सर्व जगत ब्रह्म आहे आणि आतून आणि बाहेरून सबाह्य
ऐक्य ज्याचं स्थिर झालेलं असतं मीची होनी असता रचले. बाहेर भूतांची पाचही खवले. खवले शब्द कशाला वापरला? वरचे पापुद्रे. ही पंचमहाभूताचे पापुत्रे आहेत. म्हणजे पंचमहाभूताच्या या इमारतीमध्ये आणि पंचकोशाच्या खोल्यांच्या मधून हे आत्मस्वरूप लपून राहिलेलं आहे. ते कुठं गेलेलं नाही बरं काय, आहेच. आणि त्याच्या स्फुरणानंच हा वरवरचे पंचकोश, वरवरचे पंचज्ञानेंद्रिय मी मी असं बोलतात. खरं जर समजायला लागलं तर हा मी जो आहे तो उद्भूत असा आतून कुठून स्फुरण पावतो याचा शोध घ्यायला गेल्यावर मी मलाच कळायला लागेल. पण आपण त्या पद्धतीने विचारत नाही, म्हणून विचार करत नाही. म्हणून इथं काय म्हणणं आहे? ऐसे सबाह्य अंतर्बाह्य ऐक्य अनुभवास आले. आणि मी आणि जगत म्हणजे दोन्ही जण के म्हणतात ऐक्य संचले मीची होनी असता रचले. मी आणि जगत ब्रह्मरूप असा ऐक्य अनुभवाला. त्यामुळे पंचमहाभूताच्या या खपल्या न कळत काय म्हटलेलं आहे बघा, नेनताची पडिले, जानताची पडिले नव्हे, नेनताची पडिले. शब्द जेवढे जेवढे आहेत ना ते अचूक शब्द माऊलींचे घ्यावे लागतात. जानताची म्हणले असले बरं तरी सुद्धा आपल्याला वाटलं तर होय होय आपण जगाला ओळखलं, जाणलं आणि म्हणून त्याच्या कपड्या पडल्या. नाही, जाणल्यानंतर त्याला सहजपणा आला आणि हळूहळू न कळत त्या पडून गेल्या. न कळत, हे न कळत पडणं फार महत्वाचं आहे. जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम कोण देऊन या. कित्येक वेळा आपण अभंग चिंतनामध्ये घेतलाय बरं का. जाणूनी नेनतेपणा जो आहे तो नेनताची म्हणजे न कळत त्या खपल्या पडल्या. त्यामुळं मला आता त्याला मृत्यूचं भय वाटेनासं झालं. मृत्यू कुणाचा होतो? पंचमहाभूताचा होतो, पंचकोशाचा होतो, अंतःकरणाचा होतो, जीवाचा होतो, देहाचा होतो, माझा नाही. म्हणून मृत्यूचं भय निघून गेलं. संपणार काय आहे सांगा? पंचमहाभूत संपणार आहे का? हे पाच महाभूतांचा पुतळा आहे ना देह, हा संपणार आहे. पंचमहाभूतांचा घुसळण सारखी चालूच असते. रोज घडामोडी बाहेर सुद्धा चालू आहेत ना, आपण बघत नाही. फक्त पंचमहाभूत तयार होतात, निर्माण होत आहे आणि ते बदल होते. निर्माण होत आहे, काही काळ दिसतं आणि संपून जातं. या पंचमहाभूताच्या द्वारे सृष्टी आपल्याला अनुभवाला येते. तर या पंचमहाभूताच्या ज्या कपड्या हळूहळू पडायला होतात, पडतात. तो कोश आहे, तो कोशही बाजूला पडतो आणि मी माझं आत्मस्वरूप जे ऐक्य आहे ते ऐक्य सबाह्य म्हटलेलं आहे. ते एक मुद्दाने आहे. म्हणजे माझं आत्मस्वरूप आणि बाहेर ब्रह्मरूप ज्याला आपण म्हणतो, हे दोन्ही एकच आहेत हे त्याला कळायला लागतं. म्हणजे मी जीव आणि बाहेरचं जगत यामध्ये फरक नाही. आतमध्ये असलेलं माझं आत्मस्वरूप आणि बाहेर असलेला ब्रह्मस्वरूप यामध्ये फरक नाही. सबाह्य ऐक्य संचले मीची होऊनी असता रचिले. माझा मीच राहिलो. मग परत काय शिल्क आहे? आज वाहून ऐकू आलं आणि माझा मलाच काय झालं? मी ज्ञानानं हे सगळं जगतच ब्रह्मरूप वाटायला लागलं. म्हणून जीव हा परमात्मा स्वरूप आहे आणि विश्व ब्रह्मरूप आहे असं अनुभवास आलं त्या ज्ञानाला. किंवा हे आदियज्ञ जाणल्यानंतरची प्रक्रिया सांगायला ना अंतकालेची. अंतकाले व मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरण. देह सोडताना काय होते याचा उत्तर द्यायला घेत माऊली. आणि ते उत्तर द्यायला म्हणतात असा तो ज्ञानी जो आहे, ज्यानं अधियज्ञ जाणलेला आहे, त्याच्या या पंच महाभूताच्या खपल्या निघून जातात. त्यामुळं देह नाशिवंत आहे. देहाच्या पलीकडं खरं ही उपाधी आहे ती कळायला लागतं. त्याच्या पलीकडं आत्मतत्व आहे हे कळायला लागतं. म्हणजे भेद असतात त्या भेदाच्या भिंती ढासवतात, खपल्या गळून पडतात. म्हणजे काय? बाहेरी भूतांची पाचही खवले नेनताची पडली. न कळतपणे ही खवल्या सगळ्या पडून जातात. भेदाच्या भिंती संपून जातात. जीव परमात्मा दोन्ही बैसले ऐक्यासनी जयाच्या हृदयवनी विराजित. माऊलींची 12व्या अध्यायामध्ये ओळीच आहे. जीव परमात्मा दोन्ही बैसले ऐक्यासने, एकाच आसनावरती विराजमान होतात. कारण ते दोन्ही एकच आहे. फक्त ते माझ्या भ्रांतीमुळं मला कळत नाही. माझ्या पंचकोशामुळं, माझ्या मल विक्षेपादी आवरणादी या दोषामुळे मला कळत नाही. बाकी काही नाही. हे कळलं की मग सगळ्या भिंती गळून जातात. प्रेम माऊली म्हणतात 7व्या अध्यायामध्ये ओवी आपण बघितलेली होती बरं का ती. परी जाणून या मातेचे पाहो विसरले मागोते.
मला जेव्हा जाणतात आधी यज्ञ म्हणून, ब्रह्म म्हणून मला जाणतात, त्यावेळी ते पाहो विसरले मागोते, मागचं सगळं विसरून जातात. जसं प्रतीतीच्या माझघरामध्ये झोपल्यानंतर जगाला विसरून जातात, तसं ही पंचमहाभूताची खवलं पडणं म्हणजे ते जगाला विसरून जातात. बाकी काही करत नाहीत. परी जाणून या माते जे पाहो विसरले मागोते, जैसे सागरा येऊ विसरते मुरडावे टेले. 7व्या अध्यायामध्ये ओवी आपण बघितल्या बघा. सागराला मिळाल्यानंतर नदी मागे वळायची बंद होते, कारण ऐक्य झालेलं असतं दोघांचं. ऐक्य झाल्यावर ते बाहेर कसे पडतील सांगा, तिथून बाहेर येणारच नाहीत. म्हणून तर माऊली म्हणतात सभाही ऐक्य संचय, मी आणि जगत दोघंही ब्रह्मरूप आहोत, असं आत बाहेर त्याची दृष्टी निश्चय पक्का होतो. आणि मीच होऊन असता रचले, आणि बाहेर भूताची जी खवले आहेत ती नीनतेची पडली न कळत, म्हणून त्यांचे संचित क्रियमान कर्म ज्ञानाग्नीने दग्ध झालेलं असतं. संचितही राहत नाही आणि क्रियमान कर्म जे आहे ते क्रियमान कर्म सुद्धा राहत नाही. राहायला प्रारब्ध असते, ते काही जात नाही. प्रारब्ध जाता येत नाही, प्रारब्ध ठेवता येत नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आहे. देह तादात्म्य संपल्यामुळं देह आणि जगाची जे आसक्तीच्या ज्या खपल्या होत्या त्या मात्र गळून पडतात. आसक्तीची एक एक खपली गळून पडते. देह माझा, जगामधल्या असणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या आहेत माझ्या मालकीच्या आहेत, मी सगळं करतो, या सगळ्या खपल्या आहेत. ह्या खपल्या एक 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 करून बाहेर पडायला चालू होतात आणि तो रिकाम होतो आणि त्या आनंदाचा अनुभव घेत असतो. एका उच्च दर्जाच्या ज्ञानीपुरुषाचं वर्णन करायला माऊली सांगायला, हे केव्हा घडते म्हणून सांगायला, तर माझ्या स्मरणामध्ये जो ध्येय सोडणारा त्यानं अधियज्ञ जाणलेला आहे आणि त्याची अशी स्थिती होते, मला त्यांनी जाणलेलं असतं. ऐसे सभाये ऐके संचले, मीची होनी असता अर्चिले, बाहेर भूताची पाच ही कवले, नेनताची पडली, मला न कळत ती पडली, ती माहीत सुद्धा नाही. अशी अवस्था त्यांनी सांगितली आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.